ब्लाऊजच्या गळ्याला पट्टी व्यवस्थित लावता येत नाही, पट्टीची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही, गळ्याला पट्टी लावल्यानंतर गळ्याच्या भोवती सुरकुत्या पडतात, गळ्याचा शेप हवा तसा मिळत नाही किंवा गळ्याला पट्टी लावल्यानंतर पट्टी वरच्या साईडने दिसते किंवा हुकाय पट्टीजवळ पट्टी जाड येते, असे बरेचसे प्रॉब्लेम नवीन शिकणाऱ्या ताईंना गळ्याला पट्टी लावताना येत असतात. ब्लाऊजच्या गळ्याला फिनिशिंगमध्ये पट्टी लावण्याची सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आज आपण बघणार आहोत. ज्या ताईंना परफेक्ट गोट तयार करता येत नाही त्यांनी ही पद्धत नक्की ट्राय करा. किंवा तुम्हाला जर परफेक्ट गोट तयार करायला शिकायचं असेल तर रिसेंटलीच गोट कसा करावा याविषयी डिटेल व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ बघा, तुम्हाला परफेक्ट गोट तयार करता येईल. खूप प्रयत्न करून देखील जर तुम्हाला गोट तयार करता येत नसेल तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझा व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा नेहमी बघता पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, इथे मी मागचा आणि पुढचा भाग तयार करून शोल्डर जोडून घेतलेले आहेत. शोल्डर जोडल्यानंतर मागचा आणि पुढचा गळा चेक करून घ्यायचा आहे. दोन्हीही गळ्याचे आकार व्यवस्थित आहेत का हे चेक करायचं, कारण शेप जर व्यवस्थित दिले नसतील तर गळ्याला पट्टी लावल्यानंतर शेप व्यवस्थित दिसणार नाहीत. त्याचबरोबर शेप चेक करताना दोन्ही शोल्डर सुद्धा चेक करायचे आहेत. थोडाफार एक्स्ट्रा कपडा असेल, धागे निघाले असतील तर ते कट करून घ्यायचं आहे. आपण जर एक्स्ट्रा कपडा किंवा धागे जर कट नाही केले तर पट्टी सुद्धा एकसारखी येत नाही. आता गळ्याला पट्टी लावण्यासाठी पट्ट्या कट करूया. इथे मी अस्तरच्या पट्ट्या कट करणार आहे. त्यासाठी इथे मी डबल अस्तर घेतलेला आहे. गळ्याला पट्टी लावण्यासाठी पट्ट्या आडव्या किंवा उभ्या रेषेत कट करायच्या नाहीत. आडव्या किंवा उभ्या रेषेत कट केलेल्या पट्ट्या अजिबात लांबत नाहीत. अशा जर पट्ट्या आपण कट केल्या तर गळ्याचा आकार बिघडतो. त्याचबरोबर आकारानुसार पट्टी वळत सुद्धा नाही. यासाठी गळ्याला पट्टी लावताना किंवा गोट करताना पट्ट्या तिरकस किंवा तिरप्या कपड्यातच कट करायच्या आहेत. हे बघा, तिरपा कपडा खेचला तर कपडा किती लांबतोय. त्यामुळे आडव्या किंवा उभ्या रेषेत पट्ट्या कट न करता तिरप्या रेषेत पट्ट्या कट करायच्या आहेत. आता ज्या ताईंनी परफेक्ट गोट कसा करायचा हा जर व्हिडिओ आपला बघितला असेल तर त्यांना अजून छान पद्धतीने समजेल. आता ह्या पट्टीच्या साहाय्याने इथे मी तिरप्या कपड्यात पट्ट्या कट करून घेणार आहे, कारण ही जी स्केल आहे किंवा पट्टी आहे ती बरोबर 1.5 इंचाची आहे. गळ्याला पट्टी लावण्यासाठी आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कट करायची आहे. मला जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत तेवढ्या पट्ट्यांचे इथे मार्किंग करून मी पट्ट्या कट करून घेणार आहे. आणि हो, पट्ट्या कट करण्यापूर्वी जिथे तुम्ही पट्ट्या कट करणार आहात तिथे कपडा असा खेचून बघा. जर कपडा लांबत असेल तरच तिथे पट्ट्या कट करा. तर बघा, इथे मी तिरकस कपड्यात पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या पट्ट्या जोडायच्या कशा ते बघूया. पट्टी जोडताना पट्टीवरती पट्टी अशी सेम ठेवायची नाही, तर या पद्धतीने क्रॉस ठेवायचे आहे. पट्टीवरती पट्टी ठेवल्यानंतर असे दोन्ही साईडला कोने आले पाहिजेत. दोन्हीही कोने अगदी सेम एकसारखे आले पाहिजेत. या पद्धतीने पट्टीवरती पट्टी ठेवून 1/2 इंचावरती टीप मारून घेऊया. पट्टीवरती डबल टीप मारून घ्यायची आहे. टीप मारल्यानंतर हे दोन्हीही कोने कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, दोन्हीही कोने कट करून घेतले. एक पट्टी आपण जोडून घेतली. तुम्हाला जर समजलं नसेल आपण पट्टी कशी जोडली तर रिसेंटलीच मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलं आहे पट्टी कशी जोडायची ते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% लक्षात येईल. आता दुसरी पट्टी जोडूया. दुसरी पट्टी जोडण्यापूर्वी पट्ट्यांना असा क्रॉस कट देऊन घ्यायचा आहे. पहिली पट्टी जोडताना जसं दाखवलं त्याप्रमाणे पट्ट्या क्रॉस ठेवून घ्यायच्या आणि डबल टिप मारून पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. पट्ट्या जोडल्यानंतर हा जो जोड आहे तो असा ओपन करून नखाने प्रेस करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे पट्टी फिनिशिंगमध्ये लागण्यास मदत होते. गळ्याला पट्टी लावण्यासाठी पट्टी आपली तयार आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गळ्याला पट्टी जोडण्यापूर्वी मागील आणि पुढील गळ्याचा शेप चेक करायला विसरायचं नाही. जर कुठे कपडा एक्स्ट्रा किंवा धागे दोरे निघाले असतील तर ते कट करून घ्यायचं आहे. आता गळ्याला पट्टी जोडायची कशी ते बघूया.
पट्टीची उलटी बाजू म्हणजे ज्या बाजूला जोड आहे ती बाजू आतल्या साईडला करून सरळ बाजूने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे। आता पट्टी 5 इंच फोल्ड करून या पद्धतीने ठेवायची आहे। 5 इंचापेक्षा जास्त पट्टी फोल्ड करायची नाही, कारण पट्टी जर जास्त फोल्ड केली तर हुक आहे पट्टीजवळ पट्टी जाड होते। तर बघा या पद्धतीने पट्टी फोल्ड करत जायचं आणि अगदी एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडत संपूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे। मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही, नाहीतर पट्टी आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने एकसारखी दिसणार नाही। शोल्डरच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावरती पट्टी खेचून जोडायची आहे, यामुळे शोल्डर उतरणार नाहीत। बाकी कुठेही पट्टी किंवा कपडा अजिबात खेचायचा नाही। पट्टी लावताना कपडा जर आपण जास्त खेचला किंवा ताणला तर गळा जास्त पसरट होतो किंवा पसरतो। त्याचबरोबर गळ्याभोवती सुरकुत्या पडतात, त्यामुळे गळ्याला पट्टी जोडताना एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडत पट्टी जोडून घ्यायची आहे। मशीनचा एक दाब इतपत मार्जिन सेम ठेवून संपूर्ण गळ्याला पट्टी जोडायची आहे आणि पट्टी अगदी हलक्या हाताने कपडा न खेचता जोडून घ्यायची आहे। तर बघा संपूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतलेली आहे। गळ्याला पट्टी जोडून झाल्यानंतर जर कुठे मार्जिन कमी जास्त झालं असेल तर ते एकसारखं कट करून घ्यायचं आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। गळ्याला पट्टी जोडल्यानंतर पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप पट्टीच्या अगदी कडेने आणि एकसारखी द्यायची आहे। दाबटीप दिल्यामुळे पट्टी अगदी सहज आतमध्ये फोल्ड होते। सेम याच पद्धतीने संपूर्ण पट्टीवरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता अस्तरची पट्टी आतल्या साईडला करून वरच्या साईडने 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे। ही कच्ची टीप मारायची आहे, कारण आपल्याला हात शिलाई करायची असते, सो त्यामुळे जर तुम्हाला हात शिलाई करायची नसेल तर तुम्ही पक्की टीप मारून घ्यायची आहे। वरून टीप मारत असताना घाई अजिबात करायची नाही। थोडी थोडी पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून टीप मारायची आहे। जिथे राऊंड येईल तिथे दुसऱ्या हाताच्या बोटाने कपडा असा फिरवून घ्यायचा आहे आणि संपूर्ण गळ्याची पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून एकसारखी 5 इंचावरती टीप मारायची आहे। तर बघा गळ्याला आपण अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित प्रोफेशनल पद्धतीने पट्टी लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट गळ्याला पट्टी लागलेली आहे। मागचा आणि पुढचा गळ्याचा शेप सुद्धा व्यवस्थित आलेला आहे। गळ्याभोवती कुठेही सुरकुत्या पडलेल्या नाहीत। पट्टीवरती दाबटीप दिल्यामुळे आपण जी अस्तरची पट्टी गळ्याला लावलेली आहे तर ती पट्टी सुद्धा वरती दिसत नाही। हात शिलाई केल्यानंतर ही पट्टी अजून छान फिनिशिंग मध्ये दिसेल। तुम्ही आतल्या साईडची फिनिशिंग बघा, अगदी परफेक्ट आहे। बाहेरच्या साईडने फिनिशिंग येणं जसं महत्त्वाचं आहे तसंच आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंग येणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला सुद्धा अशी फिनिशिंग हवी असेल तर सुरुवातीपासून दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।